श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, देवघरात उतरण किती थरांची असावी, कोणत्या दिशेला असावी? आपल्या देवघरात उतरण जी आपण मंदिरामध्ये म्हणजे देवघराच्या दोन्ही साईडला ठेवतो, ती उतरण कशाची, कोणत्या धातूची असावी? त्या प्रत्येक उतरंडीमध्ये कोणते कोणते धान्य ठेवावेत? ते देवघरात ठेवण्याचे मुख्य कारण काय आहे? जे धान्य ठेवतो ते कधी ठेवावे? उतरण ही 5 थरांची असावी का 7 थरांची असावी? याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आज आपल्याला मी सांगणार आहे. चला तर मग आपण @swami-3131 या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब व लाईक व शेअर लगेच करा व बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ विसरू नका. आज अचानक मी माझ्या देवघराकडे बघता बघता विचार केला की आज कोणता व्हिडिओ टाकावं बरं, कोणता काहीतरी वेगळं पाहिजे. सर्व काही माहिती असतं पण आपण छोट्या छोट्या चुका ह्या आपल्याला आयुष्यभरासाठी त्याचं हे करत बसावं लागतं, म्हणजे चुका करतो आणि त्याची फेड करत बसावं लागतं. असं काही काही आपल्या हातून चुकून होतं आणि त्यासाठीच हा एक महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. जो व्हिडिओ टाकायचा आहे तर तो उतरण. आता उतरण किती थरांची असते, म्हणजेच 5 की 7 थरांची ठेवावी. म्हणून म्हणलं छोटा महत्त्वाचे मी मुद्दे काढले, माझ्या भाषेत लिहून रेकॉर्ड करून आपल्यासमोर सादर करत आहे, ते पण शॉर्टमध्ये. तुम्हाला समजेल या भाषेत मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. चला तर मग आपण मुद्द्याचे पॉईंट बोलते. बघा, उतरण म्हणजे काय हे आपण उतरण म्हणजे एकावर एक रचलेली भांडी किंवा वस्तू असतात. त्यामध्ये सर्वात खाली मोठी भांडी ठेवतात आणि त्यावर क्रमाने लहान भांडी रचली जातात. अगोदरच्या काळी म्हणजेच 90 वगैरे मध्ये बाया ह्याच्यामध्ये उतरंड खूप असायचे, ते पण मडक्याच्या, जे माठ वगैरे आपण म्हणतो ना तशा घागर असायची मटक्याची, तर त्याच्या उतरंडी असायची. त्याच्यात मग ते गहू, ज्वारी, तांदूळ, तीळ वगैरे अशा अगोदरच्या बाया ठेवायच्या. आणि ते असं आडगळीची रूम असायची, कोणी सांज असं तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, पण आडगळीची रूम असायची. तिथे त्या सर्व वस्तू अशा एका कोपऱ्याला ठेवलेल्या असायच्या आणि तिथे हे उतरण देखील असायचे. आता उतरंडीचे 2 प्रकार आहेत. एक हे देवघरासमोर असते ती उतरण, ही वेगळी आहे. आणि जी दुसरी आहे त्याच्यात धान्य वगैरे पण ठेवतात, पण ती उतरंडी पण एकावर एक जे सर्वात मोठे ते खाली, त्याच्यानंतर वरती, असं क्रमाने लावले जातात. उतरण बघण्यास गेलो तर बघा, आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अनेक घरामध्ये देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी ही उतरण असते. आता बघा, देवघरात किंवा देवासमोर मांडली जाणारी उतरण ही 5 किंवा 7 थरांचीच असणे अत्यंत शुभ मानले जाते. सहसा पाहायला गेलं तर 5 किंवा 7 थरांची उतरण रचली जाते. 7 हा अंक धार्मिकदृष्ट्या पूर्णत्वेचे प्रतीक मानले जाते. तसे तर तुमच्या जागेनुसार, देवाच्या उंचीनुसार, देवघराच्या उंचीनुसार तुम्ही ठेवू शकताय 5 किंवा 7, हे दोन्हीपैकी एकच ठेवायचं. आता दुसरी गोष्ट पाहायला गेलो तर बघा, आपण धान्य काय काय ठेवले त्या उतरंडीमध्ये, तर त्या उतरंडीमध्ये आपण गहू ठेवू शकताय, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग आणि मसूर, त्याचबरोबर हळदी आणि कुंकू देखील ठेवतात. यासारखे विविध धान्य ठेवले जातात. आता उतरंडीमध्ये, देवघरातील उतरंडीत धान्य भरण्यासाठी व बदलण्यासाठीचे काही नियम आहेत. ते म्हणजे आपण गुढीपाडवा, दिवाळी, लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशी हा शुभ काळ मानला जातो धान्य उतरंडीमध्ये भरण्यासाठी. त्याचबरोबर बघण्यास गेलो तर प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील कोणत्याही शुभ दिवशी किंवा नवीन महिन्याची सुरुवात करताना धान्य बदलणे उत्तम असते. त्याचबरोबर वेळ व तिथी, नवीन वर्ष किंवा
कोणता पण सणादिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून पूजा केल्यानंतर सुद्धा जुने जे धान्य आहे जुने ते काढून नवे धान्य भरू शकतात. कोणता पण सण असू द्या, गुढीपाडवा वगैरे, तर त्या दिवशी आपण लवकर उठून सर्व काही हे करून जे धान्य आहे जुने, म्हणजे ह्याच्या अगोदर कोणत्या सणाला अगर कोणत्या दिवशी तुम्ही ते भरलेले आहेत ते जुने म्हणायचे आणि तेच नंतर त्या बदलायचे आणि त्याच्यात दुसरे धान्य टाकायचे आणि ते धान्य आपले जे कोठी वगैरे असेल त्यामध्ये ते परत मिक्स करायचे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही जुने धान्य काढून नवी धान्य भरू शकता. आता धान्य का बदलावे, तर बघा, आपल्या घरात धान्याची कमतरता भासू नये, आर्थिक स्थिती व्यवस्थित राहावी, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा राहावी, यामागील हे मुख्य कारण आहे. धान्य उतरंडीमध्ये ठेवायचे सर्व काही बरोबर आहे, परंतु उतरण कोणत्या दिशेला असावी नेहमी लक्षात ठेवा. आपण दिशा खूप महत्त्वाच्या असतात. कोणत्या पण काही पण पाहायला गेलं तर दिशा खूप महत्त्वाच्या असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला जी उतरंड आहे, म्हणजे 7ची अगर 5ची आपण जी ठेवणार आहोत, तर त्यासाठी आपण त्या उतरंडीला जी दिशा आहे तर ती दिशा आपण एकतर पूर्व किंवा उत्तर, नाहीतर ईशान्य दिशा ही खूप शुभ मानली गेलेली आहे. तर ईशान्य दिशा किंवा पूर्व किंवा उत्तर या दिशेला तुम्ही न चुकता उतरण ठेवायचे आहे. तर या उतरंडीचे काय महत्त्व आहे मी तुम्हाला सांगितलं. घरातील सुख समृद्धी, पैसा व्यवस्थित राहावा, नकारात्मक ऊर्जा जावी, यासाठी हे उतरंड आपण ठेवत असतो. आणि जे धान्य ठेवतो त्याबरोबर जे सर्वात वरती आहे तेव्हा आपण हळदी कुंकू देखील भरून ठेवू शकतात. अशा प्रकारे आपण उतरण जी आहे ती घरामध्ये ठेवायची. आता ही उतरण कशाची असावी, हा एक खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. उतरण कशाची असावी, तर बघा, उतरण तुम्ही पितळाचीच उतरण ठेवायची आहे. पितळाचीच ते उतरण घ्यायची आहे. तुम्ही म्हणाल चांदी, सोने, दुसरं काही स्टील वगैरे त्याचं नाही, तर पितळाचाच मान आहे, त्याच्यासाठी पितळाचीच तुम्ही हे ठेवायचे आहे, उतरण ठेवायचे आहे. अशा प्रकारे आपण हा जो व्हिडिओ आहे, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर जी ही माहिती सांगितली आहे ती मी खूप खूप विचारपूर्वक सांगितली आहे आणि तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब